आप देख रहे हैं भवानी टाइम्स। विदर्भ जूनियर कॉलेज टीचर्स एसोसिएशन जिला गोंदिया द्वारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकों की मांगों की पूर्तता न होने पर सोमवार 17 मार्च 2025 को राज्य भर में आंदोलन किया गया और विभिन्न मांगों हेतु माननीय जिलाधिकारी गोंदिया एवं माननीय तहसीलदार गोंदिया के माध्यम से महाराष्ट्र राज्य के शिक्षा मंत्री को एक निवेदन दिया गया। नमस्कार, भवानी टाइम्स गोंदियामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे। ह्या वेळेस मी जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर उभा आहे। विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशन द्वारा धरणं आंदोलन करण्यात येत आहे। धरण्याच्या मागेचा उद्देश काय आहे आम्ही यांच्याशी जाणून घेऊ। सर, काय सांगणार आजच्या धरणाबद्दल आणि ज्ञापनबद्दल? मी गोंदिया जिल्हा सचिव विजुक्ता या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आम्ही आमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आहेत आणि शासनाला वेळोवेळी आम्ही याबद्दल हे दिलेले आहे, परंतु आमच्या मागण्याकडे अजिबात ते लक्ष देत नाही आहेत। या अगोदरच्या शासनाने आमच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं होतं, लिखित दिलेलं होतं। आता त्यानंतर हे जे सरकार आलेली आहे ह्या सरकारला आम्ही त्या आश्वासनाचं म्हणजे आम्ही त्यांना हे पाठपुरावा करण्यासाठी किंवा ती माहिती देण्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही त्यांना सांगितलं। एक दोन वेळा शासनाला आम्ही निवेदन दिले की कमीत कमी बा आमच्या सोबत आमच्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यासोबत एक तुम्ही मीटिंग लावा, परंतु नामदार मंत्री आमचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी अजूनपर्यंत आमच्या संघटनेसोबत मीटिंग लावलेली नाही आहे आणि त्यासाठी त्यांना ही माहिती कळावी की कमीत कमी आमच्या ज्या मागण्या आहेत, ज्या शासनाने आश्वासन दिलेले आहेत त्या मागण्या मान्य करण्यात यावा। आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत, त्यामध्ये 2005च्या पूर्वी परंतु विनानुदानित किंवा अंशतः विनानुदानित टप्प्यावर जे लोक लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात यावी। 2005 नंतर जे लोक लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना देण्यात यावी। शासनाने वेळोवेळी विनानुदानित जे तुकडे आहेत त्या तुकड्यांना शाळांना कनिष्ठ माध्यमिक शाळांना जे 20% अनुदान टप्पा अनुदान घोषित केलेलं आहे ते अजूनपर्यंत ती म्हणजे त्याची तरतूद न केलेली आहे आणि पत्र त्यांचे आदेश काढलेले नाहीत, ते शासनाने त्वरित काढावं। यासारख्या आमच्या अशा बऱ्याचशा प्रलंबित मागण्या आहेत आणि त्यासाठी शासनाला आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की विद्यार्थी संख्या आहेत, विद्यार्थी संख्याचा जो शासनाने काढलेला आहे आदेश तो मागं घेण्यात यावा। संच मान्यता दुरुस्ती किंवा ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया आहे, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या त्यांच्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावा। आम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन आमच्या महासंघाच्या जे पदाधिकारी आहेत, आमच्या विजुक्ताचे जे पदाधिकारी आहेत यांच्यासोबत आमदार शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी तात्काळ मीटिंग घ्यावी, अन्यथा याच्या पुढील जे आमचे आंदोलन आहे जास्त तीव्र करण्यात येईल, उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील, एवढंच मला आजच्या निमित्तानं सांगू इच्छितो। धन्यवाद सर। आमच्यासोबत अजून बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ता आणि जिला सचिव सुनील जी भरने। सर, क्या बताओगे आज ये जो आंदोलन हो रहा है शिक्षकों का, इसके बारे में आप क्या बताओगे? देखो, इस देश में रोज आंदोलन हो रहे हैं और ये सरकार को आदत पड़ गई कि इनकी है ना वो क्या बोलते हैं आंदोलन जीवी। अभी एक शब्द निकल गया, जबकि ये इनको शौक नहीं है आंदोलन करने का। धूप में किसी भी जो आंदोलन जो हो रहे हैं, स्पेशली बहुजन समाज के लोग आंदोलन करते हैं तो अपने राइट के लिए करते हैं, लेकिन इनको आंदोलन जीवी बोल दिया। और क्या किसी को बीमारी होती है क्या? यानी मोर्चा निकालना, इतने धूप में आना, पानी बरसात में जो भी है, तो सरकार जो है ये जायज मांगों को जो नहीं दे रही है। तो इसलिए अभी आपके माध्यम से मैं सरकार को निवेदन करता हूं कि अगर इनकी मांगे नहीं मानी गई तो सरकार जो है इसका खामियाजा भुगतेगी, क्योंकि अभी धीरे धीरे लोग भी जागरूक हो रहे। तो सरकार ने भी समझना चाहिए कि भैया ये आंदोलन जीवी कोई जो आंदोलन जो है मजबूरी में कर रहे हैं, तो कभी एक समय आएगा कि इसका विकराल रूप होगा, इसलिए सरकार ने चेतना चाहिए, ऐसा मैं सरकार से निवेदन करता हूँ। बहुत बहुत धन्यवाद। और भी हमारे साथ में शिक्षकगण हैं, उनसे जानने और समझने की कोशिश करेंगे कि और इनको क्या क्या परेशानी हो रही है। सर, आप क्या बताओगे इस धरने के बारे में? मी प्राध्यापक बोरकर, प्राचार्य जेम कनिष्ठ महाविद्यालय, विजुक्ताचा उपाध्यक्ष आम्ही। ठेवू सर। वास्तविक पाहता आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शासनाला वारंवार आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु शासन जे आहे आंधळा आणि बहिरा झाला आहे आणि त्यामुळे जनआंदोलनाची खरोखर गरज आहे।
विद्यार्थ्याच्या संख्येसंदर्भात खूप मोठा प्रश्न आहे, पेन्शनच्या संदर्भात खूप मोठा प्रश्न आहे आणि इतर बाबी ज्या आहेत त्यासाठी शासनाला पैसे खर्च करण्याची गरज आहे आणि ते तयार आहेत. परंतु शिक्षण त्याला हे म्हणतात की आम्ही विश्वगुरू होणार आहोत, परंतु शिक्षणाची दिशा आणि दशा हीच बदलली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी शिक्षण हे प्राप्त होणार नाही, अत्यंत दयनीय अवस्था येईल आणि त्यामुळे जनआंदोलनाची गरज आहे. खरोखरच महाराष्ट्र शासनाने जागृत व्हायला पाहिजे, चेतायला पाहिजे, तेव्हाच या देशाची व्यवस्था बरोबर होईल. अन्यथा जनआंदोलनाची संपूर्ण समाजाला गरज आहे. शिक्षकाच्या संदर्भात इतर जे लोक आहेत, शेतकरी लोक आहेत आणि शिक्षकांच्या संदर्भात मला असं बोलायचं आहे की शिक्षकांनी, आम्ही पांढरपेशी आहोत आणि त्यामुळे त्यांनी काय आहे, त्या शेतकऱ्यांची प्रेरणा घ्यायला पाहिजे. जे शेतकरी ठामपणे राहिले, जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची प्रेरणा घेत नाही आणि ठामपणे उभे राहत नाही, तोपर्यंत खरंच आमचं आंदोलन जो आहे तो यशस्वी होणार नाही.